श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ संदेशमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कधी कधी तुम्हाला काही असे वाटते की देव तुमचं कधी ऐकत नाही किंवा तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचते की नाही. तर त्या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश ज्यावेळेस तुमच्यापर्यंत येईल याला मनपूर्वक स्वीकार करा. चालता चालताही तुम्ही हे ऐकले किंवा कार्य करत असतानाही तुम्ही हे ऐकले तरी तुमच्या मनावर याचा सकारात्मक परिणाम होईल. स्वामी माऊली तुमच्या जीवनात ते वरदहस्त देतील, ते आशीर्वाद देतील आणि तुमच्या जीवनातून तुमच्या सर्व काही त्रासांना संपवतील. बाळा, थेट हा संदेश तुझ्यासाठीच आलेला संदेश आहे. हा दिव्य आहे, पवित्र आहे आणि हा तुझ्यावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी, तुला आश्चर्यकारक आशीर्वाद प्रदान करण्यासाठी आला आहे. तू जर माझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहेस तर आता तुला वाट दाखवणे हे माझे कार्य आहे. तुझ्या आयुष्यात त्या सर्व काही गोष्टी व्यवस्थित होतील. तू फक्त काही गोष्टींवर लक्ष केंद्रित कर. चिंता थांबव, काळजी दूर होईल, कारण मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. हजारो आणि लाखो लोकांतून मी तुझी निवड केली आहे. तुझ्या मनातील शंका, भीती, भय सर्व काही नष्ट करणारे आशीर्वाद घेऊन हा दिव्य पवित्र संदेश मी तुला देत आहे. तुझ्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक मार्गावर मी तुला असे काही सोबती देईल, असे काही मित्र देईल आणि असे काही तुझे नाते देईल ज्यामुळे तू खूप काही पुढे जाऊ शकशील. तुला चमत्काराने भरलेले आशीर्वाद प्राप्त होतील. तुझ्यासाठी नवीन संधी तयार होतील. तू ज्या काही संधी मागील काळात नाकारल्या आहेस, पण त्यामागे काही कारण होते. मला माहीत आहे ते सर्व काही अडकलेले कार्य तुला पूर्ण करायचे आहे. तुला तुझ्यासाठी नवीन काहीतरी उमेद हवी आहे, ज्यावर चालताच तुला बदल, शुभ परिणाम आणि आनंद प्राप्त करायचा आहे. मन शांत ठेव. मी सर्व काही सांभाळतो आणि तुला संकेतही प्रदान करतो. एखादी चांगली बातमी तुझ्या मार्गावर यावी याची तू वाट पाहत आहेस. होय, लवकरच तुझा फोन, तुझा मोबाईल चांगल्या बातमीसह तुला एक आनंदाची बातमी देणार आहे. तुझ्या मनातील अशांतता ती दूर केल्या जाणार आहे. तू माझा साधक आहेस, माझे नामस्मरण करतोस, तुझ्यावर माझी सदैव कृपा आहे. चमत्काराकडे आकर्षित होत आहेस. लवकरच तुम्ही ते प्राप्त कराल जी तुमची इच्छा आहे. स्वतःला एकटे प्राप्त करू नका किंवा अंधारातून चालताना स्वतःला एकटे मानू नका, कारण त्या अंधारातही मी तुझ्या दिव्य मनात तो दिव्य प्रकाश देत आहे. माझी ही आजची भविष्यवाणी ही तुझ्यासाठीच आहे. बाळा, दूर गेलेली व्यक्ती परत तुला मिळणार आहे. होय, कारण ते खरोखर तुझे खरे प्रेम आहे. तुम्ही जे काही शोधत आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. कधीकधी काही गोष्टी सुसंवादाच्या रूपात तर कधी काही संकेताच्या रूपात तुमच्यापर्यंत पाठवल्या जातात. तुम्ही निरंतर हे सुसंवाद ऐकत राहा, कारण यातून तुमचे अडथळे आणि तुमचे कर्म मार्गी लागणार आहेत. तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जाणार आहे. हा संदेश नसून संकेत आहे. तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर घेऊन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. सहजपणे तुम्ही हे स्वीकार करण्यासाठी तयार केल्या जात आहात. काहीही वेळ गेलेली नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा शेवट झालेला नाही. पुरेसा वेळ तुमच्याकडे, अधिक अवधी बाकी आहे. तुम्ही जे काही आव्हान पाहत आहात किंवा जे काही संघर्ष पाहत आहात त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तुमचा देवच तुम्हाला प्रदान करत आहे. माणसातच तुम्ही ते काही शोधा, कारण इतरत्र ते शोधण्यात व्यर्थ आहे. कधीकधी माणसे दुरावतात तर कधीकधी जवळ येतात. तुम्ही खूप काही नुकसान भरपाई पाहिली आहे. मला तुमची अपेक्षा, इच्छा माहीत आहे. तुम्ही आता त्या दिशेने पावले टाकावी, हळूहळू पुढे जावे आणि बदल पाहावे. जे बदल एकदम तुम्हाला येणार नाहीत, पण अचानक तुम्हाला काही फोन येईल. त्यामुळे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल. तुम्ही जे काही हरवले आहे ते पुन्हा मिळण्याची संधी तुमच्यासाठी निर्माण करण्यात येत आहे. अचानक काहीतरी नवीन बदल होणार आहेत जे तुमच्यासाठी सकारात्मक आहे, शुभ परिणाम देणारे आहे.
आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आहे. काही लोकांनी तुमच्यासोबत चुकीचे वागले आहेत, बोलले आहेत. त्यांना माफ करा. ते चुकीचे जरी असले तरी त्यांचे नशीब तिथे सोडून द्या आणि पुढे चालत राहा. कारण कधीकधी तुमच्यासाठी चमत्कारही घडतात. ते देव घडवतो. आज साक्षात त्या ब्रह्मांडाकडून हा दिव्य संदेश स्वर्गातून थेट तुमच्यापर्यंत येऊन पोहोचवल्या जात आहे. तुमच्या भविष्यात ती खबरदारी घेतल्या जात आहे की आता कोणीही तुम्हाला अडवू नये किंवा तुमच्या आरोग्यात अशुभ परिणाम देऊ नये. आता देव सर्वस्वी तुमची काळजी घेत आहे. तुमच्या मनाला शांतता प्रदान करत आहे. तुम्हाला आनंदाच्या मार्गाने नेत आहे. तुमच्या आरोग्यावर शुभ परिणाम केल्या जात आहे. तुमची प्रार्थना स्वीकार करण्यात येत आहे. तुमचे जीवन स्थिर अवस्थेकडे वळवल्या जात आहे. तुमच्या क्षमतांना पुढे नेण्यासाठी देव आशीर्वादाने भरतात. तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे. जे काही नकोसे आहे ते तुमच्या मार्गातून हलवल्या जात आहे. ते हलवत असताना काहीतरी परिवर्तन, काहीतरी गोष्टी होणार आहेत ज्या तुम्हाला स्वीकार करायच्या आहेत. तुम्ही जर ते स्वीकार करत असाल तर धावत यश तुमच्या दिशेने, आनंद तुमच्या दिशेने येताना तुम्ही अनुभव कराल. कारण देव तुम्हाला उंचावतो. देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि देव तुमच्या संकटांना समाप्त करतो. झटपट प्रगती पाहिजे असेल तर देवाचे हे आलेले आशीर्वाद स्वीकार करा. शांतता पाळा आणि अधिक आनंदासाठी तयार व्हा. लवकरच तुमची प्रार्थना स्वीकार होईल यावर विश्वास ठेवा. देवाने आज जे काही तुम्हाला दिले आहे त्यासाठी धन्यवाद माना आणि धन्यवाद करताना मनोमन ते धन्यवाद देवापर्यंत पोहोचत आहेत याची अपेक्षा ठेवा. चमत्कारांना तुम्ही आकर्षित करत आहात. टप्प्याटप्प्याने तुमच्या जीवनात आता खूप मोठे परिवर्तन आणि बदल घडवल्या जात आहेत. वातावरणात ते बदल जे शुभ आहेत ते तुम्हाला जाणवू लागतील. तुमच्या शरीरावर त्याचे शुभ परिणाम दिसू लागतील. तुमच्या मनावर सकारात्मक बदल घडून येऊ लागतील. तुम्ही काही काळापूर्वी काही लोकांच्या बोलण्याने दुखावला गेला असाल तर आता सुखावणारे आशीर्वाद देव तुम्हाला प्रदान करत आहे. तुमच्या इच्छेसाठी तुम्हाला आता खूप काही पुढे नेणारे आशीर्वाद मिळत आहेत. काहीही विश्वास तोडण्याची आवश्यकता नाही. भरभरून तुम्ही आशीर्वाद प्राप्त करत आहात. काही ठिकाणी तुम्हाला किमतीत कमी लेखण्यात आले आहे. इतरांपेक्षा तुम्हाला कमी दाखवण्यात आले आहे. पण आता मात्र ती व्यवस्था बदलल्या जात आहे, परिवर्तित केल्या जात आहे आणि तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद, तुम्हाला ते मोठेपण आणि तुम्हाला तो सन्मानही मिळणार आहे. देव म्हणतात, बाळा, आता तुझ्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. तुला जे काही नकारात्मक वाटत आहे ते तुझ्या आयुष्यातून बाजूला केल्या जात आहे, दूर ढकलल्या जात आहे. तुझ्या इच्छा व्यक्त कर, त्या कोणीही टाळणार नाही. स्वतः भगवंत तुझ्या इच्छा पूर्ण करणार आहे. काळजीतून, ताणतणावातून तुला बाहेर पडण्याचा मार्गही दाखवण्यात येत आहे. तुझे जीवन स्थिर आणि सगळ्या तऱ्हेने शुभ केल्या जाणार आहे. तुझी प्रार्थना ऐकल्या जात आहे. तुमची केलेली प्रार्थना स्वीकार होत आहे. तुला आता कुणाशीही तुलना करण्याची आवश्यकता नाही. इतके उंचावणारे आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहेत. आपल्या आजूबाजूला पहा. तुम्ही आता लवकरच तुमच्या नशिबात खूप काही सुखद अनुभव करणार आहात. अचानक सोप्या पद्धतीने तुम्ही पुढे जाल. काही संकेत मिळतील तर काही आशीर्वाद मिळतील. दैवी योजनेनुसार तुम्ही सकारात्मक बदल, सकारात्मक परिवर्तन अनुभव करणार आहात. त्यासाठी तुम्ही तयार आहात. जे काही आजपर्यंत तुमच्या आयुष्यात दुर्लक्ष केल्या जात होते, जे असे तुम्हाला वाटत होते की ते माझ्या आयुष्यात नाही, मग आता तेच बदल, तेच परिवर्तन शुभ मार्गाने तुमच्याजवळ येत आहे. तुमच्या डोळ्यासमोर प्रगट होणाऱ्या गोष्टींसाठी तयार व्हा. कारण ते तुमच्या आयुष्यात दिले जाणारे तुमच्या धावपळीचे फळ आहे, तुमच्या कष्टाचे फळ आहे. ताण, तणाव आणि संघर्ष सर्व काही ओलांडून तुम्ही पुढे जात आहात. शांतता पाळा, कारण या शांततेतून तुम्हाला खूप काही मिळवल्या जाणार आहे. आता असं वातावरण तुमच्या जीवनात पसरवलं जाणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात शांतता पसरवल्या जाईल.
तुमच्या आयुष्यात इतकी शांतता निर्माण होईल आणि तुमचे जीवन तुम्हाला उंचावल्यासारखे भासू लागेल, कारण ते प्रत्यक्षात घडत आहे. तुम्ही जे काही परमेश्वरी आशीर्वादाच्या रूपात प्राप्त करू इच्छित आहात तेच धावत तुमच्या दिशेने येईल. जीवन आता तुम्हाला स्थैर्य, आनंद प्राप्त करून देणारे असेल. ज्या जीवनात तुम्ही कष्टाने, त्रासाने व्यापून गेला होतात ते सर्व काही संपून जाईल आणि तुमचे सुखाचे दिवस, सुखाचे क्षण सुरू होऊ लागतील. स्वामी समोर प्रार्थना करा. स्वामीला सांगा, हे स्वामी राया, मी तुमचा, माझे सर्व काही इच्छितही तुमचे. तुम्ही जे काही द्याल ते मला स्वीकार आहे. तुमच्या सर्व काही दिलेल्या भेटवस्तू, आशीर्वाद मला स्वीकार आहेत आणि तुम्ही माझ्यावर मोठा आशीर्वाद देणार आहात हे मला माहीत आहेत. तुम्ही माझ्या जीवनावर जे काही सकारात्मक करत आहात ते मला स्वीकार आहे. मी केलेले परिश्रम तुम्ही पाहत आहात, त्यासाठी न्याय करा. मला तुमच्या न्यायाची आवश्यकता आहे. मी तुमच्या प्रतीक्षेत आहे, तुमच्या आशीर्वादांच्या प्रतीक्षेत आहे. मी तुमच्या मार्गदर्शनाखाली ते सर्व काही करत आहे. जे बदल घडत आहेत ते मला स्वीकार आहेत. तुम्ही माझ्यासाठी जे काही करत आहात ते मी स्वीकार करतो. माझी प्रार्थना स्वीकार करा. मी तुमच्यापुढे नतमस्तक आहे. ही प्रार्थना स्वामींना करा. नक्कीच स्वामी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतील. जो कोणी प्रामाणिकपणे देवाला शरण जातो तेव्हा देवही तुमच्या जीवनात ते संघर्ष संपवतो आणि आनंद प्रदान करतो. देव म्हणतात, बाळा, तुला कधी भरकटल्यासारखं वाटत असेल तर मी तुझी परिस्थिती बदलेल, तुझ्यावर स्थिर आशीर्वाद करेल आणि तू नवीन हंगामात प्रवेश करशील, जिथे तुझ्यासाठी सुख असेल, समाधान असेल, आनंद असेल. तुझी प्रार्थना मी स्वीकार करतो आणि तुझ्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत देतो. तुला जे काही कठीण वाटत आहे ते लवकरच संपून जाईल आणि माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण होशील. शांतता ठेव, कारण माझे आशीर्वाद योग्य वेळेवर तुझ्या जीवनावर सकारात्मक परिणाम करतील आणि ते पोहोचले म्हणून समज, कारण आता तुला उंचावणारे आशीर्वाद मिळत आहेत. नवीन सुरुवात होत आहे. कधीकधी जीवन आपल्याला पुढे ढकलतं. ते आपण आपलंच समजायला हवं की यापेक्षाही दुप्पट मिळत आहे, म्हणजेच काहीतरी नवीन घडत आहे जे तुम्हाला स्वीकार करायचे आहे. आजपासून तुमच्या आयुष्यात बदल सुरू झाले आहेत, त्यांना स्वीकार करा. अडथळे दूर होत आहेत आणि तुम्हाला नवीन सुरुवात करायची आहे. त्या नवीन सुरुवातीसाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. आता कुठलीही व्यक्ती तुम्हाला नावे ठेवू शकत नाही किंवा तुम्हाला तुमच्या वळणावरून मागे ढकलू शकत नाही. तुमच्या हातातून काहीही हिसकावून घेऊ शकत नाही, कारण देवाचे स्थिर आशीर्वाद तुमची प्रार्थना स्वीकार करतात. तुमचे उज्ज्वल भविष्य तुमची वाट पाहत आहे. जे काही तुम्ही समाप्त झाले आहे असे मानले आहे, आता इथूनच पुढे तुमच्यासाठी नवीन सुरुवात आहे. स्वामी कृपेने हे संदेश तुमच्या पुढे आले आहे. तुम्ही जेव्हा हे ऐकत असाल तेव्हा भक्तिभावाने परिपूर्ण व्हा. स्वामींना नतमस्तक व्हा. स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश तुमच्या जीवनात कल्याण करो, तुमच्या सुखाच्या वाटा खुलो आणि तुम्हाला आनंद प्रदान करो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.